ते संबंधित याचिकाकर्त्यांकडे मागितले, मात्र हे पुरावे मुस्लिम धर्मगुरू आणि याचिकाकर्ते जे आहेत त्यांना न्यायालयामध्ये सादर करता आले नाही आणि त्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये आदेश दिले की हे धार्मिक स्थळ अनधिकृत आहे, हे काढून घ्यावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। आणि इतकंच नाही तर ज्यांनीही या मुस्लिम धर्मियांनी जी याचिका केली होती त्या याचिकाकर्त्यांना देखील सांगितलं की तुम्ही स्वतःहून ही याचिका मागे घेणार असाल तर ठीक, नाही तर आम्ही या सगळ्याच्या प्रकरणात कारवाई करू अशा प्रकारची न्यायालयाने देखील भूमिका घेतली होती। आणि या सगळ्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं 1 एप्रिल रोजी संबंधित दर्गेवरती एक नोटीस लावलेली होती आणि त्या नोटीसमध्ये नाशिक महानगरपालिकेने उल्लेख केलेला होता की पुढच्या 15 दिवसामध्ये ही अनधिकृत जे धार्मिक स्थळ आहे ते आपण स्वतःहून या ठिकाणून काढून घ्यावं, अन्यथा नाशिक महानगरपालिका त्यांच्या पद्धतीनं या सगळ्यावरती कारवाई करेल। मात्र 1 एप्रिल रोजी ही नोटीस लावल्यानंतर देखील हे धार्मिक स्थळ जे आहे ते हटवण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून काल रात्री नाशिक शहरामध्ये या परिसरामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला। नाशिक महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी करत हे धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई जी आहे ती करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने काल रात्रीपासून या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। काल रात्रीच्या सुमारास या परिसरामध्ये जवळपास 400 ते 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना एक मोठा जमाव जो आहे तो या परिसरामध्ये आला। जवळपास 400-500 लोकांचा हा जमाव होता आणि या जमावाने अचानकपणे या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरती जोरदार दगडफेक करायला सुरुवात केली आणि या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जे आहेत ते जखमी झाले। यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या परिसरामध्ये फोडल्या आणि या जमावावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। या सगळ्यामध्ये काही 2 ACP दर्जाचे अधिकारी जखमी झालेले आहे तर 20 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या प्रकरणामध्ये या सगळ्या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहे। जवळपास रात्री 2 वाजेपासून तर पहाटे 5:30 वाजेपर्यंत हा सगळा धुमाकूळ जो आहे तो या परिसरामध्ये सुरू होता। ही दगडफेक सुरू होती, पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता आणि आता देखील या धार्मिक स्थळावरती कारवाई जी आहे ती सुरू आहे। आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या या वाहनं जी आहे ती आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा या परिसरामध्ये श्वेता बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे, कारण काल रात्री ज्या पद्धतीने पोलिसांवरती हल्ला झाला, दगडफेक झाली, त्यामुळे जो काही तणाव या परिसरामध्ये निर्माण झाला तो तणाव पुन्हा निर्माण होणार नाही म्हणून पोलिसांकडनं अशा पद्धतीनं या परिसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि 8 पेक्षा अधिक लोकांना दगडफेक करणाऱ्या लोकांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि इतकंच नाही, या भागातच नाही तर नाशिक शहरातले जे मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी देखील आता पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो लावायला सुरुवात केलेला आहे, तो देखील या परिसरामध्ये बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे।